थोड़ा तिकडे कॅमेरा आहे का खाली बसा खाली मला अभिमान एका गोष्टीचा अभिमान शब्द बोलणं योग्य वाटेल अयोग्य वाटेल, पण ओम दादा कैलास प्रवीण स्वामी तसेच आपल्या अंबादास भैया थोडंसं व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला कैलास काय ओम दादा त्यांना फोन केला सर हे पकडो अरे थांबा तयार झालेलो आहोत. काय वाटेल ते होते, पण आम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न किंवा पाठ करणार आणि करणारच तसं त्यांनी तो केला. आजचं हे संकट केवळ शेतीने वाहून गेली, शेतकऱ्यांचं आयुष्य वाहून गेलेलं आहे आणि हे संकट थोडं नाहीये. मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केल्या, कशी घोषणा केली शेवटी मी नंतर बोलेन, पण मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना इच्छितो दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी अमुक करू, योग्य वेळी येणार कधी का त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचायत पाळणार आहात. आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे, त्याप्रमाणे आम्ही संपर्काचा प्रयत्न केला होता तसा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा गोळा करा आणि त्याला कर्जमुक्त करा ही पहिली मागणी आहे. दुसरी तुम्हाला मान्य आहे की नाही कर्मी मलेमालेची शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. सरकारने काय मदत जाहीर केली हा एक वेगळा भाग, पण सर्व शेतकऱ्यांची मागणी की आम्हाला 1,30,000 रुपये हे सरसकट मिळाले पाहिजे. तुम्हाला मान्य आहे का? कारण तुमच्या शेतीचे एका वेळेस नुकसान नाही झालं. शेतीची जमीन लुडून गेलेली आहे ती पुन्हा नीट शेती करायला 3 ते 5 वर्ष लागणार आहे. म्हणजे आज जी काय 2,500-2,500 कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे ती संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी किती मिळणार आहे? 8,500. आणि आता जे नुकसान झाले, पाणी म्हणजे पिकं जी होती ती सडून गेले, ते साफसफाई करायला किती येणार? साफसफाई करण्याचा खर्च, त्याच्यानंतर कर्जाचा खर्च, त्याच्यानंतर जमिनीची जी काय सगळी वाहतात झालेली आहे ती नीटनेटकी करण्याचा खर्च, आता शेतकरी पुन्हा उभा राहणार. दुसरी गोष्ट पीक विम्याची सुद्धा जी काही यांनी जे निकष बदलले, तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आत्ताच मिळत नाही. आता सुद्धा जर पीक विम्याची रक्कम ही मिळणार नसेल तो उपयोग काय, कशाला करायचा तुम्ही? म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये. मी तुम्हाला फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलेले की तुमच्या वतीने अन्याय होऊ देणार नाही हा विश्वास तुम्हाला द्यायला आलोय. मात्र आता येताना सुद्धा मला कुठल्या एका पत्रकाराने सांगितले की आज माशीमध्ये एक शरद गंभीर नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, 20 लाखाचं कर्ज आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबांनो, मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेलंय, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं. कृपा करून असं वेळेवाकडे पाऊल उचलू नका, आत्महत्या करू नका. वाईट दिवस जातात, हे दिवस जातात. या वाईट दिवसामध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू. फक्त एक काम करायचं, माझे इकडे सगळे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत की मदत जी जाहीर केली ती तर आलीच पाहिजे, त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकारने केली पाहिजे. पण मदत देताना वेळेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का आडमुठेपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्काचे जे काय आहे ते त्याला मिळवून द्यावंच लागेल. पुढचा मी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतो की खचून जाऊ नका. बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत, त्या नोटीस या सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या. सगळ्या एकत्र करा आणि आमच्याकडे द्या. आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं तुम्ही भरा. आता सगळे आज तुझ्या घरच्या गोष्टी खूप मोठ्या आहेत, पण जर का या नोटीसा बँकेने थांबवल्या नाही
एक तर या नोटीसची चौकडी करावी लागेल. याच्या सगळ्या नोटिसा जय शिवाजी. नक्की नक्की साहेब. हो हो थांबा थोडं थांबा बोलू द्या शेतकऱ्यांना बोलू द्या थोडं. काय म्हणते ते ऐका. काय म्हणते ते ऐका. हो साहेब नक्की साहेब नाही साहेब हो साहेब नक्की साहेब हो साहेब हो. अरे बाबा हो साहेब ही म्हाताऱ्याला बोला 2 शब्द या पुढे अजून केलं बोलायचं म्हणलं जी हो साहेब त्यानं काही खात नाही आम्हाला. म्हणून मी बोललो मी सगळा अंदाज घेतला आणि त्यांनी जी मदत जाहीर केली की 8-8.5 पर हेक्टरी येणार. तुमचं आता सगळं काढायला 6-7 हजार रुपये जाणार. त्यासाठी 10,000 रुपये देणार आहे. मग काय गुंठ्याला 1,000 रुपये. एक काम करा त्यांच्याकडे द्या. हो साहेब पहिल्यांदा 2-2 लाख रुपये सगळं माफ केलं नदीच्या बगलांना सगळ्या डबली ढाकून गेलेल्या आपण काय करू सगळ्या गोष्टी एकत्र हो हो आपण पहिले या संकटातून बाहेर पडू आणि मग आपण याची गोष्टी तुम्हाला